तुम्ही काय तुमच्याकडनं शिकायचं? तुम्ही काळाराम मंदिराचं महत्व तुम्हाला माहिती नसेल. माहिती नसताना मी जाईन म्हटल्याबरोबर मोदी गेले होते तिकडे झाडलोट करायला. नाही, फोटो आले होते की नाही तुम्ही सांगा. आणि आज तुम्ही आमच्यावरती म्हणजे काय सगळं व्यवस्थित चाललंय तर फक्त काड्या घालायच्या, फक्त काड्या घालायच्या. सावरकरांवरती बोला. अहो, मी विधानसभेत बोललोय मुख्यमंत्री असताना. तुम्ही काढा पुरावा आणि ऐका. पण सावरकरांवरती मला बोलायला सांगताय, मग अमित शहाजी तुम्ही श्यामाप्रसाद मुखर्जींवरती बोला. कारण कोणालाच माहिती नाहीये श्यामाप्रसाद मुखर्जी म्हणजे ज्यांनी जनसंघ स्थापन केला, म्हणजे राजकारणातले बाप यांचे. त्यांनी 1940च्या सुमारास बंगालमध्ये ज्या मुस्लिम लीगनी भारताची फाळणी मागितली होती त्या मुस्लिम लीग बरोबर फजलुल हक मंत्रिमंडळ स्थापन केलं होतं तिकडे बंगालमध्ये. 11 महिने त्यांच्या मंत्रिमंडळात मुस्लिम लीगच्या मांडीला मांडी लावून तुमचे राजकीय बाप सत्तेत बसले होते. त्याच्याबद्दल बोला. काँग्रेस जेव्हा लढत होती, चले जावचा नारा दिला 42 साली गांधीजींनी, तेव्हा तुमचेच श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी तिथल्या गव्हर्नरला पत्र लिहिलं होतं की आम्ही इंग्रजांना पाठिंबा देतो. का? त्यांच्यासाठी नाही, पण इकडे चांगली कायदा सुव्यवस्था आणण्यासाठी इंग्रजांना पाठिंबा देतो. म्हणून चले जाव चळवळ कशी वाईट आहे, हिला कसं ठेचलं पाहिजे, हे तुमच्या श्यामाप्रसाद मुखर्जींनी लिहिलं होतं. ते का नाही बोलत? पण एवढं सगळं खोलात जाऊन बोलण्यापेक्षा तुम्ही 10 वर्ष काय केलं तेवढं फक्त बोला. आज दुर्दैव असं की इकडे सुद्धा काही लोक आले असतील. मी भारतीय जनता पक्षाच्या त्या पिढीच्या विरोधात नाहीये जे खरोखर निष्ठावान, काहीतरी नीतिमत्ता विचारसरणी त्यांच्याकडे आहे. त्या भारतीय जनता पक्षांच्या कार्यकर्त्यांबद्दल आणि त्या कुटुंबियांबद्दल आज सुद्धा माझ्या मनामध्ये आस्था आहे. त्या संघाच्या कार्यकर्त्यांबद्दल आज सुद्धा माझ्या मनात आस्था आहे. पण त्यांच्या मनात जो प्रश्न आहे की अरे काय वेळ आली, कमळाला मळाचा प्रचार करायला लागतोय. हातात कमळ आणि कोणाच्या मळ शी. मग एका बाजूला विनायक, दुसऱ्या बाजूला खलनायक. बरं, खलनायक कमी पडत असेल तर चिखलनायक. काय ही भारतीय जनता पक्षाची म्हणजे बोगस भाकड बेग काय भेकड म्हणतो मी एवढ्यासाठी म्हणतोय की मध्ये मोदीजींनी एक सांगितलं की काँग्रेसचा जाहीरनामा कसा आहे. अहो, तुमचा जाहीरनामा तुम्ही पहिला वाचलात का? आता काय झालंय, मोदी सरकार नाही राहिलं, हे गजनी सरकार झालेलं आहे. हे गजनी सरकार आहे. तुम्ही 2014चा तुमचा जाहीरनामा काढा, थापानामा 19चा काढा आणि काय काय नाही केलं ते का नाही केलं हे लोकांसमोर सांगा. पण मोदी